फेकून दिलेल्या वेस्ट पासून आपल्याला जर आधुनिक उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष व्हिजिट करून माहिती घ्यायची. बघा, भुसापासून या ठिकाणी कोळसा कांडी तयार करणारी आज आपण माहिती घेणार आहोत. सर, या मशीन बद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा सर. बघा, ही मशीन 30 HP ची मशीन आहे. हा या मशीन मध्ये तुम्ही आपले जे भुसा आहे, लाकडाचा भुसा असेल हा किंवा जसे ऍग्री वेस्ट आहे, हा जे आपण अगोदर जाळून द्यायचो, बरोबर आहे. त्याला प्रोसेस करून म्हणजे त्याला एक पावडर करण्या अगोदर बरोबर आणि आहे. त्या पावडरचे परत हे जे ब्रिकेट म्हणतो आपण, बरोबर आता आहे. हे जे पाहतोय आपण, हा हा हे हा 50 mm कॅपॅसिटीचे ब्रिकेट आहे हा आणि ह्याची मागणी दररोज टनावर आहे. हा हा म्हणजे तुम्ही हा जो बिझनेस आहे, हा अगदी टनावर दररोज प्रोडक्शन झालं तर हम्म, टनावर हे विकला जातं. बरोबर आहे. आणि फार सोपं गणित आहे. हा हा ही मशीन एका तासाला आता 30 HP वर हा 250 ते 300 किलो प्रोडक्शन करते. बरोबर आहे. आणि यासाठी 250 ते 300 प्रोडक्शन मध्ये अडीचशे. तुम्हाला 4 रुपये 5 रुपये किलो सॉडस्ट मिळतं. हा हा कन्व्हर्जन कॉस्ट ह्या मशीन मध्ये जवळपास 2 ते 2.5 रुपये पडते. हा म्हणजे तुम्हाला 7.5 रुपयापर्यंत प्रोडक्शन आरामात मिळू शकतं. बरोबर आहे. ते डिपेंड आहे तुमच्या रॉ मटेरियलवर. तुमचं रॉ बरेच रॉ मटेरियल. मटेरियल आपण हा ऍग्री वेस्ट, जसं आपण आता बोलू लागलो हा की सोयाबीन वेस्ट आहे, बरोबर ते आहे. अगदी 1 रुपया किलो शेतकऱ्याला दिला तर तो खुश होतो आणि ट्रान्सपोर्टेशनचे रुपया जर दिला, बरोबर आहे. 2 रुपये किलो तुमच्या फॅक्टरी पर्यंत आरामात पडू शकतं. बरोबर आहे. तिथं सॉडस्ट थोडं महाग पडतं बरोबर आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला रेट मिळतो. पण हम्म, हम्म, हम्म. ओव्हरऑल जर आपण काढलं, हा याची हा डिमांड आणि सप्लाय जर बघितला, हा 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 तर ओव्हरऑल अशा प्रोडक्ट मध्ये एका तासाला तुम्हाला 250 ते 300 किलो प्रोसेसिंग होते बरोबर आहे. फिनिश्ड प्रोडक्टची. हम्म, आणि हम्म, हम्म. फिनिश्ड प्रोडक्ट जो आहे हा त्याच्या मागे 4 ते 5 रुपयापर्यंत मार्जिन सुद्धा आपल्याला किलो खूप मागे. आरामात मिळू शकतं किलो मागे. बापरे. हा म्हणजे एका तासाला 250 किलो जरी पकडलं हा आणि 4 रुपये जरी मार्जिन एखाद्या बरोबर व्यक्तीला आहे. मिळालं, हा तर तासाला काय म्हणजे कमाई कॅल्क्युलेशन. होते हे तुम्ही कॅल्क्युलेट करू बरोबर आहे. शकता. सेम पद्धतीनं हा हे जसं आपण बनवतो हा तसंच हा हे वूड पेलेट बनवायचं मशीन हा आहे. हा म्हणजे हा तेच जे मटेरियल आहे, हा जे हा पावडर हा फॉर्म मध्ये करतो आपण, हे तर त्याला तेच आहेत का हा, पॅलेट्स? हे जे खाली आहे आपण बघू बोललेलं, शकतात की अशा पद्धतीने हे काय होते तर इंधनाच्या कांड्या आपण तुम्हाला याला म्हणू तुम्हाला हे शकतो. चालवून पण दाखवतो, याचे बरोबर आहे. तुम्हाला पूर्ण आयडिया मिळून जाईल. हा हा तर हा हे जे आहे हे वूड वेस्ट पॅलेट भुसापासून. बनतं. बिलकुल. बापरे. तर जो भुसा आपल्याला कुठेही भेटतो हा हा आरामात, हा तर हा त्या भुशापासून किंवा आपण बायो कोल ज्याला म्हणतो, हो म्हणजे हो बायो वेस्ट, हा हा शेतात पडलेले जे वेस्ट आहेत त्याच्या पावडर बनवून मग कन्वर्ट करतो आणि हा हे हा फ्युल म्हणून वापरलं जातं. बरोबर आहे. ह्याची डिमांड जी आहे, इव्हन आपण आपल्या एरियामध्ये दाल मिल, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, बेकरी बरोबर आहे. इंडस्ट्री, हम्म. अशा ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बॉयलर दिसतं ना, हा 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 ज्याच्यामध्ये बॉयलर म्हणजे पाणी काही ना गरम काही इंधन करण्यासाठी इंधनासाठी लागतं लागतात. हा जाळण्यासाठी, तर जाळण्यासाठी तिथे हे फार मोठ्या प्रमाणात लागतं. मागणी. बऱ्याच फार्मास्युटिकल कंपनीला दररोज 2 टन 3 टन असे प्रोडक्शन ह्याला लागतात, जे बरोबर आहे. मीडियम स्केल हा फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहेत. हा हा तर हा अशा ठिकाणी ह्याची खूप मोठी डिमांड असते. मागणी आणि आहे. एक जरी कस्टमर भेटला, आज आपण तुम्ही जे तरुणांना सांगता किंवा तुम्ही बिझनेस करा, बरोबर आहे. तर ह्या ज्या बिझनेसच्या अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या अशाच आहेत. बरोबर म्हणजे आहे. जे बिझनेस लॉंग टाइम चालतील. लॉंग टाइम चालतील आणि हम्म. दररोज नवा कस्टमर हुडकायची आवश्यकता नाही बरोबर पडणार. आहे. आता कारण काय माहिती का, हा बऱ्याचदा काय होतं, हम्म. आपण ज्यावेळी विचार करतो हा की आपण एखादा बिझनेस सुरू करायचा, कोणी हा युवक, हा तर हा त्याचा हा असा प्रयत्न काय असतो की मी काहीतरी एक युनिक बनवेल किंवा वेगळं त्याला नाही अनोखं. जमलं हा मी वेगळं बनवून दाखवेल. बरोबर आहे. असं नाही होत. हा हा ज्या प्रोडक्टची मार्केटमध्ये डिमांड आहे ना, हा 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 तसेच प्रोडक्ट बनवले पाहिजेत. बरोबर आहे. तर आता याची सरासरी प्राइस आणि त्याच्यासाठी कोणती मोटर वगैरे लागते, खर्च? बेसिकली या हा मशीन जे आहेत ना, हा हे हा फ्लॅट डाय वूड पॅलेट आहे. हा हा हे फ्लॅट डाय वूड पॅलेट जवळपास 6.5 लाखापासून सुरू होतात बरोबर आहे. आणि पुढे मग फार मोठे त्याचे इन्व्हेस्टमेंट बरोबर असतात. जसं जसं तुम्ही हे मार्केट समजून घ्याल, तुमचा जम बरोबर आहे. बसेल तसं तुम्ही याच्यात वाढवू शकता. आणि ही जी मशीन आपण हा पाहिली, हा हा ही मशीन जवळपास 5 लाखापासून तुम्ही काम याचं सुरू करू शकता. बरोबर आहे. आता ह्या दोन्ही मशीनची खासियत एकच आहे की टाकून दिलेल्या भुसकटापासून जे हस्क आहे, टर्फल आहे, याच्यापासून आपण प्रोडक्ट बनवू शकतात आणि आपण मार्केट जर आपण वाढवलं तर आपल्याला ह्याचा डबल टिबल नफा मिळू शकतो. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतात की त्या ठिकाणी एक छोटी मशीन आहे पॅलेटची. त्यानंतर आता इथं जे पाठीमागं मशीनरी आहे सर, त्याचं काय काय प्रोडक्शन आहे, आता कसं? ह्या ज्या मशीन आहेत ना, हा ह्या ज्या मशीन आहेत ह्या कमर्शियल पर्पज मशीन आहेत. हा म्हणजे ह्या वूड चिपर मशीन, वूड क्रशर मशीन आहेत. हा आता बऱ्याच उद्योजकांना हे माहिती नाहीये की हम्म. वूड चिपर, वूड क्रशर कामी कोणत्या येतात. काय आहे मशीन ही नेमकी? हा बेसिकली काय होतं, हा आजकाल जे आरा मशीन असतील हा किंवा
जे लाकडी अड्डे असतील हा, हा. त्यामध्ये जेव्हा लाकडाचे फिनिश्ड प्रोडक्ट बनतात हा, किंवा हा. फळ्या बनवल्या जातात, हा. त्याच्यानंतर काही वेस्ट लाकूड पडलं जातं जे हो. अगोदर जळण म्हणून वापरात यायचं बरोबर आहे. खेडेगावात, बरोबर किंवा आहे. खेडेगावात आपण कुठलंही लाकड तोडून जळण म्हणून वापरायचो. बरोबर आहे. आता एलपीजी प्रत्येक घरात आलाय, बरोबर आहे. त्यामुळे त्या लाकडाला किंमत नाही राहिली. बरोबर आहे. पण ते जे लाकूड आहे हम्म. ते लाकूड जेव्हा तुम्ही कन्वर्ट करता वुडचिप मध्ये, हम्म, हम्म, हम्म. तेव्हा ते ऍज अ फ्युअल खूप मोठी हम्म. मागणी इंडस्ट्रीजला आहे. बरोबर आहे. म्हणजे अगदी एक उदाहरण घ्यायचं झालं तर एक पेपर इंडस्ट्री आहे, त्या पेपर इंडस्ट्रीला दररोज हम्म. 50 टन हे वुडचिप लागतं. बरोबर आहे. आपल्याला बघता येईल का ते उडचिप हे वगैरे हे जे आहे ना, हा, हा जो प्रोडक्ट आहे, हा. आता तुम्ही जसं इथं खाली दाखवू शकता. हा, हा, हा. आता हे लाकडा लाकडापासून, भुसा पडलेला. आता बरोबर हा आहे. लाकडापासून हे जे प्रोडक्शन हा, बनलेलं आहे, हा, हा, हा. याला हे लाकूड याच्यात प्रोसेस करायचं. मी हे पण मशीन तुम्हाला चालून दाखवतो. हा, हा, हा. लाकूड प्रोसेस केल्यावर हे असा प्रोडक्ट बनतो किंवा भुसा पण बनतो. बरोबर आहे. हा. आता ही जी मशीन आपण बघतोय हा, याच्यामध्ये सॉडस्ट बनतं. हा. आता मी याचं सॉडस्ट तुम्हाला दाखवतो. अभी ये जो आप देख रहे हैं, हा, हा. वो लकड़ी के जो लॉग्स रहते हैं, हा, हा. उसको ऐसे सॉडस्ट में कन्वर्ट किया जाता है, हा, क्योंकि ये बड़े बड़े जो इंडस्ट्रीज है, हाँ। जिसको बायोकोल इंडस्ट्रीज, ब्रिकेट इंडस्ट्रीज कहते हैं, हा, हा. तो उन इंडस्ट्रीज को ये भी टनों से लगता है. अच्छा. विविध मशिनरी घेतल्यानंतर आपल्याला त्याचं उत्पन्न झालेलं जे प्रोडक्ट आहे तर ते विकण्यासाठी भरपूर अडचणी येतात. मग ह्या आपल्या ज्या मशिनरी आहेत सर, ह्याचं मार्केट उभं करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील? हा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. हा. आणि तिथंच सगळे युवक किंवा नव उद्योजक तिथंच अडकतात की हा, आता हा. नेमकी मार्केटिंग करायची कशी. हा. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की भारत ॲग्रीटेक मध्ये आपण हा प्रयत्न करत असतो की त्यांनी जे युवकांना आपण जे बिझनेस आयडियाज देतो हा, हा. त्यामध्ये डिमांड जास्त असेल हा. आणि त्यानुसार मग कुठं जायचंय, कुठं करायचंय, कुठे अप्रोच व्हायची आहे, बरोबर हे आहे. सगळं ट्रेनिंग आपल्या ग्राहकांना आपण देतो. स्वतः कंपनीकडे उपलब्ध आहे. आपण ते कस्टमरला बरोबर. ट्रेनिंग पूर्ण देतो. बरोबर आहे. प्रयत्न तर त्यांना स्वतः करायचा आहे. बरोबर कारण आहे. काय माहिती का, हा, हे बायबॅक वगैरे काही ठिकाणी असतं. ते हा. बायबॅक स्कीम कशा फेल होतात तुम्हाला बघितलं असेल तुम्ही. बरोबर आहे. हा. म्हणजे तुम्ही बनवा आम्ही विकत घेऊ हा, म्हणून हा, जे हा. अगोदर बनवलं जातं आणि हा. लोकांना काही त्यांच्या वस्तू विकल्या जातात. बरोबर आहे. परत त्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे वगैरे म्हणून ते बंद केलं जातं. बरोबर आहे. असे खूप मार्केटमध्ये फसवणूक होतात. बरोबर आहे. ऍक्च्युअली जोपर्यंत युवक स्वतः विकणं शिकणार नाही मार्केटिंग करणं शिकत नाही. तोपर्यंत हा. विकणं, हम्म, हम्म. मार्केटिंग आणि विकणं मध्ये विकणं. फरक आहे. बरोबर आहे. विकणं. तर विकणं जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत नाही. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, हम्म, हम्म, हम्म. फार मोठ्या भूलथापा ज्या असतात ना लोकांना त्याच्यात फसतात लोक की हा, बाबा हा, हा. मागे एक प्रोडक्ट आला होता. मी त्याचं उदाहरण सांगतो, म्हणजे हा, त्या हा, हा. प्रोडक्टचं नाव नाही सांगणार, बरोबर आहे. हा. पण गॅरंटीड बायबॅक वगैरे म्हणून हा, हा, हा. एक मशीन लोकांना विकल्या गेली. बर. मशीनने त्याची काही किंमत विचारली नाही, काही विचार केला नाही. हा, हा. आपण बनवलं आणि त्यांना द्यायचं, फक्त एवढंच काम आहे. बरोबर आहे. असं म्हणून लोक त्यांना द्यायला लागले. परत परत त्यांनी ह्याच रेटला दिलं पाहिजे, त्याच रेटला दिलं पाहिजे. हा, हा. हे जेव्हा सुरू झालं तेव्हा हा. कस्टमर जो काही मेहनत करायला त्या मेहनतीचं त्याला मानधन सुद्धा मिळत नाही, एवढं असं त्याला परेशानी झाली. बापरे. हम्म. त्यामुळे माझं तुमच्या मार्फत युवकांना हेच सांगणं आहे हा, हा, हा. की तुम्हाला विकणं शिकलं पाहिजे. बरोबर आहे. आम्ही म्हणजे ऍज अ भारत ॲग्रीटेक बरोबर आहे. आम्ही मार्केटिंग ट्रेनिंग देऊ, कुठं कस्टमर भेटतो हे सांगू बरोबर आहे. आणि तो कस्टमर त्यांना त्या पद्धतीनं हुडकता येईल. बरोबर आहे. पण त्यांना जाव तिथे त्यांनाच स्वतः लागेल. मेहनत घेणं स्पून गरजेचं आहे. फीडिंग करून नाही चालत. बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद सर.